आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा 2019-20 सालीचा अर्थसंकल्प आयुक्त अजय मेहता यांनी आज सादर केलाय। महापालिकेच्या शिक्षण विभागानं तब्बल 2733 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर केला आहे। त्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी पालिकेचा मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केलाय। 2019-20 या वर्षासाठी तब्बल 30,692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प इथे मांडण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोणत्याही मंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन आल्याशिवाय येऊ नये असं अण्णा हजारे यांनी म्हटलं होतं। तसा सत्ता बदल झाला तरी काही उपयोग नाही, व्यवस्थेमध्ये बदल व्हायला पाहिजे असं मत अण्णांनी व्यक्त केलंय। लोकपाल आंदोलनाचा भाजप काय आणि आप काय सर्वांनी केवळ फायदा घेतला असं अण्णांनी म्हटलेलं आहे। सत्ताधाऱ्यांवर त्यांनी टीका केली आहे, उपोषणावर ठाम असल्याचं अण्णांनी म्हटलं। तसंच केंद्रातून पत्र घेऊन आले की वाचून पुढचं ठरवेन असंही अण्णांनी म्हटलेलं आहे। लोकपाल नियुक्तीसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेतली आहे। राज ठाकरेंनी अण्णांनी उपोषण सोडावं अशी विनंती त्यांनी केली आहे। या नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका, आज जे कोणी सत्तेवर आहेत ते अण्णांमुळे सत्तेवर असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय। अण्णांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान मोदी सत्तेत आहेत, सत्तेत आल्यानंतर मोदींना लोकपालचा विसर पडला तर केजरीवाल यांनी इथे यायला हवं होतं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। गंगा शुद्धीकरणासाठी स्वामी ज्ञानरूप हे सध्या 111 दिवस उपोषणासाठी बसलेत, पण त्यांच्या उपोषणाची सरकारनं दखल घेतलेली नाही आणि त्यासाठी त्यांनी प्राणत्याग केलेला आहे। मात्र अण्णा हजारेंनी प्राणत्याग करावा आणि राजकारण्यांना मुक्त करावं अशा अहंकारामध्ये कुणी असेल तर ते निर्घृण आणि अमानुष आहे। त्यामुळे अण्णांच्या जीवाशी खेळू नका असं सामनामधून सरकारला सुनावण्यात आलंय। अण्णांनी उपोषणाचा मार्ग सोडून शेवटच्या क्रांतीची साथ घालत नव्या लढ्याचं रणशिंग फुंकावं ही विनंती सामनामधून करण्यात आली आहे। तर सध्या अण्णांचे प्राण वाचवा आणि पुढचं पुढे पाहू असं आवाहन सुद्धा सामनामधून करण्यात आलंय। अण्णांचा आम्हाला सन्मान आहे, ज्या मुद्द्यावर त्यांचं उपोषण सुरू आहे त्याबाबत सरकार सकारात्मक आहे। तसंच पुढच्या काळामध्ये सुद्धा आमचे प्रतिनिधी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे। अण्णांवर पैसे घेतल्याचा आरोप चुकीचा असून ते निस्वार्थीपणे जनतेची सेवा करतायत आणि जनतेचा आवाज उपोषणाच्या माध्यमातून समोर आणतायत असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। डोंबिवलीमधल्या महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झालेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णांच्या सहकाऱ्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे। अण्णांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे। आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे, त्यामुळे आता राज्यामध्ये सवर्णांना आरक्षण मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा दौऱ्याच्या दरम्यान जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पंकज कुंभारला पोलिसांनी ताब्यात घेतले। मुख्यमंत्र्यांसह 40,000 लोकांना मारण्याची धमकी या तरुणानं दिली होती। मुंबईतील आगरीपाडा परिसरामधून पंकज कुंभार याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आधी स्वतःचं घर आणि कुटुंब सांभाळा, मग देश सांभाळा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना दिलाय। नागपूरमधील अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। खासदार पूनम महाजन यांची शरद पवार, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, मंथरा, शकुनी, तैमूर यांच्याशी केली तुलना। पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांच्या लेकींचा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे हे आंदोलन सुरू आहे। 7/12 कोरा, शेतमालाला हमी भाव आणि दुधाला 50 रुपये प्रति लिटर भाव द्या अशी मागणी करत हे आंदोलन सुरू करण्यात आले। देता की जाता असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला देण्यात आलाय। किसान क्रांतीच्या बॅनरखाली या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। निकिता जाधव, शुभांगी आणि पूनम जाधव या तिघींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले। पुण्याच्या मुढव्यातील केशवनगर परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलंय। आज सकाळी या बिबट्यानं एका 7 वर्षाच्या मुलाला पकडलं, त्याला वाचवण्यासाठी आलेल्या तिघांवर देखील या बिबट्यानं हल्ला केला। या बिबट्यानं 4 ते 5 जणांवर हल्ला केलाय। इमारतीच्या खोल डक्टमध्ये हा बिबट्या पडला होता आणि 7 वर्षाच्या मुलाला या बिबट्यानं पकडलं होतं, त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आणखी तिघांवर त्यानं हल्ला केलाय। पुण्याच्या कात्रज प्राणी संग्रहालयातील वाघ बागीराम आणि वाघीण रिद्दीच्या 4 बछड्यांचं नामकरण करण्यात आलेलं आहे। या 3 नर आणि 1 मादी जातीचे हे बछडे आहेत। 4 महिन्यांपूर्वी 4 गोंडस बछड्यांना या वाघिणींना जन्म दिला होता। गुरु, आकाश, पौर्णिमा आणि सार्थक अशी त्या बछड्यांची नावं ठेवण्यात आली आहेत। महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीमध्ये नामकरणाचा हा कार्यक्रम पार पडलाय। परभणीमध्ये एका उंटाला त्रास देणाऱ्या एका व्यक्तीच्या जीवावर बेतला। उंटानं घेतलेल्या चाव्यामुळे एका 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे।
या उंटानं तरुणाचा चावा घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी उंटाचा मालक आणि उंटाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अंबरनाथमधील पाणी प्रश्नाच्या विरोधामध्ये शिवसेनेनं पाणी हक्क मोर्चा काढला। अपुरा पाणी पुरवठा, अयोग्य वितरण, जलकुंभ रिकामं पडल्यामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे शिवसेनेसह नागरिकांनी एकत्र येत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर भव्य मोर्चा काढला। प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीमध्ये मनसे रिक्षा चालकांच्या विरोधामध्ये आक्रमक झाली आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये अनधिकृत रिक्षा चालकांना पोलिसांच्या हवाली केलं जातंय। गेल्या 4 दिवसांपासून मनसेनं अनधिकृत रिक्षा स्टँडवर धडक मोहीम चालू केली आहे। रिक्षा स्टँडवर जाऊन मनसेनं रिक्षा चालकांचे बेंच, परवाने, कागदपत्र तसंच तपासलेली आहेत। यावेळी काहीही नसणाऱ्या रिक्षा चालकांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। काटई नाका ते ऐरोली या 12 किलोमीटरच्या नव्या जोड रस्त्यासाठी सुमारे 2874 वृक्षांची कत्तल केली जाणार आहे। MMRDA कडून हा नवा रस्ता बांधण्याचं काम सुरू आहे। या वृक्षतोडीचा प्रस्ताव ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलाय। राज्याच्या वनविकास महामंडळाकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। नाशिक ते कल्याण पहिल्या लोकलचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। येत्या 10 दिवसात नाशिकहून ही लोकल सेवा सुरू होणार आहे। यासाठी कुर्ला स्थानकामध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। नाशिक मुंबई लोकल सेवेचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे। नाशिक मुंबई धावणाऱ्या या ट्रेन मुंबईमध्ये दाखल झाल्यात। साधारणतः लोकलमध्ये 16 ब्रेक असतात, मात्र घाट मार्ग पाहता या लोकलमध्ये 32 ब्रेक असतील। तर घाट चढण्यासाठी अधिकची क्षमता, शक्ती आणि ब्रेकिंग पॉवर देखील देण्यात आली आहे। नांदेडमधील हदगावचे माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। आईनं वांग्याची भाजी बनवून दिली नाही म्हणून दारुड्या मुलानं केलेल्या मारहाणीमध्ये आईचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी दारुड्या मुलाला अटक केली आहे। आईनं वांग्याची भाजी नाही दिली म्हणून मनात राग धरत मिलिंद हिंगेनं आईला लाथाबुक्क्यानं मारहाण केली। त्यामध्ये तिच्या डोक्याला मार लागला आणि तिचा मृत्यू झालेला आहे। जालन्यामध्ये गोठ्याजवळील चाऱ्याच्या गंजीला आग लागली। यामध्ये 3घांचा मृत्यू झालाय। भोकरदन तालुक्यातल्या क्षीरसागर गावामध्ये ही घटना घडली आहे। मृतांमध्ये एका मुलीसह 2 मुलांचा समावेश आहे। खेड तालुक्यातील फुरुस भागामध्ये 7 अजगरांच्या हत्येप्रकरणी 4घांना अटक करण्यात आली आहे। फुरुस परिसरातील जंगलामध्ये 7 अजगर मारून ठेवले होते। सोलापूरच्या सोरेगावातील गजानन महाराज मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा छडा लावण्यात विजापूर नाका पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी 2 चोरट्यांकडून तब्बल 3 किलो चांदीचे दागिने जप्त केले आहेत। चोरी करणारे चोरटे हे पुण्यातील असून 16 जानेवारीला सोरेगावमध्ये गजानन मंदिराचा दरवाजा कटून मूर्तीवरील चांदीची छत्री आणि पादुका त्यांनी लंपास केल्या होत्या।